लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आज एक मुद्दाम वेगळी प्रार्थना म्हणणार आहे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानेश्वर भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्ष नामावे. म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून. झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप. सहज पावतो सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, श्री सद्गुरुला तोष. वरद हस्त मस्तकी ठेवुनी, देई मज आदेश. वरद हस्त मस्तकी ठेवुनी, देई मज आदेश. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हितानये हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आज बुधवार 29 जानेवारी. कालही म्हणलं तसं बघता बघता या महिन्याचे 2च दिवस राहिले आणि आपली 20व्याकडे वाटचाल चाललेली आहे. असं वाटलं होतं की ज्ञानेश्वरीच्या तुलनेनं आपण भराभरा 10-12 दिवसात चांगदेव 65 संपवूया. पण मला संपवणं हे प्रस्तुत वाटलं नाही. ती समजून घेऊया, आपल्या अंगामध्ये मुरवता येईल तेवढी मुरवूया. कारण चांगदेवांना जर एवढे कष्ट पडले असतील तर आपण चांगदेवांच्यापेक्षा काय आहोत, यक्कश्चितच आहोत. काल आपण 19वी ओवी पाहिली. पुन्हा एकदा ती म्हणूयात आणि 20व्या ओवीकडे जाऊया. सुताची ये गुंजे, सुताची ये गुंजे, आत बाहेर नाही दुजे. आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणे विण जाणीजे. तेवी तीनपणे विण जाणीजे, त्रिपुटी हे त्रिपुटी हे. काल आपण पाहिलं होतं की ही त्रिपुटी किंवा हे 3पणा वाचून ही संवित्ती असते. आणि 3 प्रकार कुठले तर क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष. ही जी त्रिपुटी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि उत्तम पुरुष किंवा परमात्म्याकडे आपली वाटचाल करायची आहे. आज 20वी ओवी पाहूयात. नुसधे, बघा नुसते नाही म्हणत, नुसधे. नुसधे मुख जैसे, म्हणा सगळे. नुसधे मुख जैसे, देखिजत से दर्पण मिसे. देखिजत से दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. वायाची देखणे ऐसे गमो लागे. नुसधे मुख जैसे, देखिजत से दर्पणा मिसे. वायाची देखणे ऐसे गमो लागे. आता काय की नुसधे म्हणजे फक्त नुसते. आपण जो नुसते शब्द वापरतो त्याऐवजी ते नुसधे म्हणतात. मुख म्हणजे आपलं मुख, तोंड. आपण कसं पाहतो हो,
देखी जतसे दर्पण मिसे. दर्पण म्हणजे आरसा. आपण आरशाच्या निमित्तानं पाहतो. एकदा कधीतरी हा आरशाचा शोध कसा लागला म्हणून एक छोटीशी गोष्ट पूर्वी सांगत होते की कधीच माहिती नव्हतं ना असं आपलं प्रतिबिंब पाहणं किंवा हे. आणि एक व्यक्ती अशी पाण्याच्या काठावर होती, गेली आहे, आणि तिला ते एकदम नितळ शांत पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं. आणि काय आनंद झाला की अरे माझ्यासारखं, म्हणजे हे कोण आहे, आतमध्ये कोण आहे, पण बघतोय तर आपल्यासारखेच कपडे आहेत, सगळं म्हणजे आपणच त्यात दिसतोय. हा जो आनंद झाला की आपणच आपल्याला पाहतोय. आणि नंतर मग तो आरशाचा शोध लागला असं म्हणतात. तर हे जे नुसतं तोंड, आपण आरशाच्या निमित्तानं आपणच आपलं मुख पाहतो, पण खरा विचार केला तर काय होईल, वायाची देखणे ऐसे गमू लागे. पण खरा जर विचार केला तर त्या प्रतिबिंबाचा किंवा त्या प्रतिमुखाचा काही उपयोग आहे का हो? ते वायाच आहे किंवा व्यर्थ आहे असं वाटू लागतं. आता ही ओवी वाचल्यापासून सारखं माझ्या मनात आलं की पूर्वीच्या बघा, ज्या घरात राहणाऱ्या बायका असायच्या, त्यांना असं नटणं मुरडणं किंवा जास्त स्वतःला काही हे करणं हे नसायचंच ना. त्यामुळं आपली वेणी घालायची, तोंडावरनं पाणी फिरवायचं, काय गंध नव्हतंच त्यावेळेला, टिळा लावायचा, झालं. तेव्हा कुठं स्वतःचं देखणं रूप पाहायचं किंवा काय आहे हा प्रकार. एखादी बाई म्हणेल अगो बाई आज तू किती छान दिसते, तेव्हा तिला कळेल की आज आपल्यात काहीतरी वेगळेपण आहे. तसं हे बघणं पुन्हा पुन्हा. काही जण तर आता आम्ही पाहतो रस्त्यानं कॉलेजवर जाताना मी पाहायची की अशा गाड्या पार्क केलेल्या असतात किंवा आता समोरसुद्धा गाडी पार्क केलेली आहे, तर येता जाता ती तरुण मुलं असतील, लहान मुलं असतील, आरसा असा करून अगदी बघून बघून शाळेला किंवा कॉलेजला जात असतात. आता ते वयच असतं थोडंसं. आताचं जमानाही वेगळा आहे, काळ बदललेला आहे, त्यामुळं देखणेपणापेक्षा आहे त्यापेक्षा देखणं वाटण्याला महत्त्व आहे. आता कालच ती एक ह्याच्यावर पोस्ट वाचली मी व्हॉट्सअपवर, की हल्ली एक मुलगी असते आणि ती म्हणते की मी तिचे वडील किंवा कोण असेल, काका असेल, मामा असेल, म्हणजे तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस, तुझा चेहरा असा का आहे. तर म्हणते काय करणार म्हणे, मला आधी आता शिक्षण घेतलं पाहिजे, मग मला नोकरी केली पाहिजे किंवा व्यवसाय केला पाहिजे, मग मला गाडी घेतली पाहिजे, मग मला मोठा बंगला घेतला पाहिजे. तर तो म्हणतो की आत्ता तुला काय कमी आहे. नाही म्हणे, पण हे सगळं कशासाठी आहे, दिखाव्यासाठी किंवा हल्लीचे हे लाईक्स. मग तुझा चेहरा एवढा छान कशासाठी सजवायचा, तर तो लोकांचे लाईक्स मिळावेत म्हणून. पण इथं जे त्यांनी म्हणले की या प्रतिबिंबाचा किंवा ह्या दिसण्याचा काहीही उपयोग नाही आहे. आपलं अंतरंग कसं आहे ते एक ह्याच्यातलीच गाणं आहे मला, प्रतिबिंब तो हरी पाहे राहे. तो हरी स्वतःचं प्रतिबिंब म्हणजे आपल्यात पाहत असतो. तसं आपण सुद्धा हे असं आपलं स्वतःचं प्रतिबिंब नटवण्यात, सजवण्यात, तेच पाहण्यात हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळं परवा कोण आम्ही तिथे यायला गेलो होतो, आपल्याला सगळ्याजणी होत्याच, तुमच्यापैकी असेल कोणीतरी माझे ऐकतही असेल, तर म्हणे मी म्हणून माझ्याबरोबर आरसा ठेवते. अर्थात मीही म्हटलं होतं की असावा बरोबर, कोणाला लागला आपल्याला. पण हल्ली आरशाची गरजच आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला, आपल्या मणी एक एक छान पडलेले, काहीच गरज नाही आहे. आपणच निरखून पाहायची. आहे ते आहे, देवानी दिलेलं आहे, ते जसंच्या तसं ठेवणं. आत्ता त्या ताई सांगत होत्या तसं क्षणाक्षणाला देवाचं नामस्मरण करणं. तुम्ही काहीही करत असा, गाडीवरनं जात असताना फक्त ती म्हणे तुम्हाला समोर लक्ष द्यावं लागतं, पण काही नाही, तेव्हासुद्धा तुम्ही मनातल्या मनात देवाचं नाव घ्यायला काहीच प्रॉब्लेम नसतो. पायी चालताना तर मुळीच नाही, स्वयंपाक करताना तर त्याहून नाही, केर काढताना तर अगदीच छान. कारण जणी काय करत होती, दळिता खांडिता तुझ गाईन अनंता. म्हणजे ह्या संतांनी ते आचरणात आणलेलं आहे सगळं. त्यामुळे तिला तिचं कधी मुख पाहावं वाटलं नसेल, जनाबाईला, सुखूबाईला, मीराबाईला, कारण तिच्या अंतरंगात तो हरीच भरून राहिलेला होता. बरं, जाऊ द्या. तर
असं एकदा बोलायला लागलं की मग उगाचच विषयांतर होऊ शकतं किंवा विषयांतर होईल. तर आपल्या ह्या मुखाला पुन्हा पाहणं हे तसं तितकंसं गरजेचं नाही. मिसे म्हणजे निमित्तानं, हा अर्थ लक्षात ठेवा. आणि गमो लागे म्हणजे जाणवू लागतं. वायाची देखणे ऐसे गमो लागे. आपण कधी तासन तास तो मेकअप आणि हे कधी केलाच नाही, पण हल्ली जे करतात ना लग्नाच्या वेळेला आणि ह्याच्या वेळेला, आता मध्यंतरी मी ऐकलं 12,000 15,000 मोठ्याचं त्याचं हेच असतं, पॅकेज असतं. आपण म्हणलो असतो 12,000त एवढी माणसं जेवून निघतील, पण तो जमानाच गेलेला आहे. त्यांना ही ओवी शिकवली पाहिजे नव्या तरुणांना तरुणींना. तर दर्पणाच्या उपाधीनं आपण आपल्याला पाहत राहतो. मग ते प्रतिबिंब म्हणजे दृश्य आहे आणि बिंब म्हणजे द्रष्टा आहे, स्वतः बघणारा आहे. आणि हे दोन्ही भाव जेव्हा आरशाच्या उपाधीनं आपल्या मुखावर येतात किंवा अधिष्ठानाच्या ठिकाणी द्रष्टृत्व भाव आहे असं वाटतं, पण हे सगळं जगाच्या आरशात आपल्या उपाधीच्या योगानं आपलं मुखदर्शन करणं म्हणजे अस्मितेचं कौतुक करणं आहे. किंवा उंच नीच भावाला मनुष्य प्राप्त होत असतो आणि ते उपयोगाचं नाही. नुसतं आरशात बघणं निरुपयोगी असं नाही, तो एक वेगळा भाव मी सांगितला तुम्हाला. पण मी कशी श्रेष्ठ ही अस्मिता त्यामध्ये जी येत असते, त्या अस्मितेचं कौतुक नको, अहंतेचं कौतुक नको आहे. म्हणून ज्ञानदेव पुढच्या ओवीमध्ये काय सांगतात ते बघू नंतर. आता 20वी ओवी पुन्हा थोडंसं तिच्यावरचं विवेचन बघूया. की आपलंच द्वैत भावना रहित असलेलं नुसतं मुख आरशाच्या निमित्तानं बघितलं जातं. बघा, द्वैत भावना रहित मुख हे आरशाच्या निमित्तानं पाहिलं जातं. पण विचार केला तर आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाचा काहीच उपयोग नसतो आणि ते वायाच आहे किंवा व्यर्थच आहे असं वाटू लागतं. आता आरशात काय बघतो? आपणच आपलं तोंड बघतो. मग द्रष्टा कोण? आपण. पाहणारा कोण? आपण. ते दृश्य कोणतं? आपलंच, म्हणजे माझंच मुख. दर्शन कुणाचं? माझ्याच मुखाचं. म्हणजे तिन्ही गोष्टी एक झाल्या की नाही? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. म्हणजे द्रष्टा दृष्ट दर्शनात मी माझं मलाच सगळं येतं. तिन्ही ठिकाणी मीच येतो. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात द्रष्टा आत्मा, दृश्य जगत आणि दर्शन जगाचं, रंग रूप नाम आकार या सगळ्यात एकच आत्मा भरून राहिलेला आहे. जो द्रष्टा आहे तोच दृश्यही आहे. त्याचं तर दर्शन या जगताच्या स्वरूपात होत असतं. अज्ञानी माणसाला हे पटत नाही, कळतही नाही, पण आत्मज्ञानी माणसालाच हे पटतं आणि कळतं. आता आरसा दूर केला, काढून घेतला तर द्रष्टा दृश्य आणि दर्शनही मावळलं जातं. म्हणजेच हा जो भेद आहे हा संपतो. कालच्या ओवीमध्ये जे त्रिपुटी म्हणलं होतं ती आपोआप संपणार आहे आणि मीच माझे ठिकाणी उरतो. प्रतिबिंब कुठं गेलं? ते बिंबाच्या ठिकाणीच होतं. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणीच परमात्म्याचं स्वरूप अवस्थित असतं. आपणच आपल्या ठिकाणी उरतो. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा, 18व्या अध्यायात आपण पाहिलेलं आठवत असेल. आरसियाचे आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी द्रष्टे. आरसा पुढं यायच्या अगोदरही आपलं मुख तसंच होतं ना, तसंच होतं. पाहणारं असून बिंब तेच होतं आणि तेच प्रतिबिंब स्वरूपानं आपल्याला पाहत असतं आता आरशात. म्हणजे खरं तर एकच आहे की नाही, दोन्ही एकच आहे. त्याप्रमाणे त्याच्या दर्शनानं द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो. द्रष्टा आपणच आहोत आणि आपणच आपल्याला पाहायचे. अजून 18व्या अध्यायात 1156वी ओवी आहे. दृश्य जाऊनिया द्रष्टे, द्रष्ट्यासीच जई भेटे, तई ऐकलेपणे न घटे द्रष्टेपणही. तर जेव्हा हे दृश्य जाऊन, म्हणजेच हा दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो, तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळं आता त्याच्या ठिकाणी
द्रष्टेपणही घडत नाही, कारण मीच आहे, मीच कुणाला बघणार. एकदा अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झालं का, अजून 18व्या अध्यायातलीच एक ओवी आहे, का दोन्ही काष्टाची ये घृष्टी, दोन्ही किंवा दोही असे शब्द आहेत बरं का दोही काष्टाची ये घृष्टी, मा जीवनी एक उठी, तो दोन्ही हे भाव आटी आपणची होय. दोन काष्ठ जवळ घेतली जातात. आता यज्ञाच्या वेळेला बघा, त्याला अरणी असा शब्द आहे. एक उभं लाकूड आणि एक आडवं असं घेतात आणि ते घासतात एकमेकावर. आणि ते घासल्यानंतर त्याच्यातनं निर्माण होणारा अग्नी काय असतो? एकच असतो. त्याच्यामध्ये दुजेपणा असतो का? नसतो. तसंच परमात्म्याची द्रष्टा दृष्ट दर्शन ही त्रिपुटी मावळली की तो आपल्या स्वरूपात अवस्थित होतो. त्यांच्या अभंगात ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तोही मूर्ती उभी विटेवरी. ज्ञानेश्वर म्हणतात की हा जो ज्योतिरूप विठ्ठल दिसतो, त्याची जी निज ज्योती म्हणजे आत्मा, तोच माझाही आत्मा आहे. आणि हा आत्मरूप विठ्ठल आणि आत्मरूप मी अर्थात हे कळण्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. म्हणून मगाशी जे पद्य वाचलं तो, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानेश्वर भगवंत. आपल्याला ज्ञानदेव हेच परात्पर गुरु भेटलेले आहेत, रामदासही भेटलेले आहेत. ज्यांचा आपण अभ्यास करतोय ते आणि साक्षात योगेश्वर भगवान पण आहेत. तर ह्या सगळ्यांची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनानं आपण जोपर्यंत मुक्कामाला पोहोचत नाही तोपर्यंत वाट चालावीच लागते. काय म्हणतात ना, पटकन असं बटन दाबलं की लाईट लागतो, टी व्ही सुरू होतो, मोबाईल सुरू होतो, कॉम्प्युटर सुरू होतो, लॅपटॉप सुरू होतो. इतकं सोपं आहे का होते ब्रह्मज्ञान? इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी हळूहळू साधना करायची आहे. आणि ती साधना कशी? आपल्या प्रत्येक कृतीतनं व्हायला पाहिजे. पण आपण घसरतो. आता मी पाहिलं की ज्या माझ्या मैत्रिणी असतील, शेजारणी असतील, आपल्याकडे आल्यावर छान छान बोलतात. पण त्यांच्या घरावरून जायला लागलं, दारावरून, की मग आतले जोरजोराचे आवाज, एकमेकांवर आवाज चढून बोलणं. आमच्या इथं खाली बसल्यावरच मला वरच्या दोन्ही तिन्ही घरात काय काय चाललंय ते कळतं. कारण माणसं हळू आणि गोड बोलतच नाहीत. त्या नातवांवर, ह्याच्यावर किंवा आजीवर नातवंड, आईवडिलांवर मुलं असे जोरात बोलत असतात. कुणाला हे ब्रह्मज्ञान होणार आहे हो? जोपर्यंत आधी आपणच आपल्याला समजून घेत नाही एकमेकाला, सगळ्यांमध्ये हे परब्रह्म आहे हे जे दिवशी कळेल, व्यवहारात कळेल, तेव्हा ते ज्ञान होणार आहे. मग ध्येयाच्या ठिकाणी गेलो की आपली वाट संपणार आहे. मग आपल्याला बघा, ज्ञानदेवांना पुन्हा कुठंच जावं लागलं नाही. ध्येय संपतं, चालणं संपतं, राहतो तो आनंद. आणि मी हे स्वरूप मी म्हणून स्वरूपानंद जे आहेत ना अवश्य, त्यांनी तो स्वरूपातलाच आनंद मिळवलेला. मग दर्पण आहे तोपर्यंत मी मला पाहतो, मुखच मुखाकडे पाहत असतं आणि आपणच द्रष्टृत्व घेऊन दर्शनाची प्रक्रिया चालू असते. सगळे तत्वज्ञान कसं सोप्या उदाहरणातनं दिलेलं आहे समजावून. पण मधला दर्पण म्हणजे जो आरसा आहे तो काढून टाकला की सगळं दृश्य संपतं. मुखाभासे सियारसा परितागे नेलिया विरेशा, पाहतेपणे विण जैसा पाहता ठाके. 18व्या अध्यायात भरपूर या ओव्या आलेल्या आहेत. तर आरशामध्ये मुखाचा आभास आहे, तो आभास दर्पण गेल्याबरोबरच संपतो आणि मग पाहणाराचं द्रष्टृत्वही संपतं आणि तो आपणच आपल्या ठिकाणी आनंदरूप अद्वितीय असा राहतो. दर्पणाच्या मिशानं किंवा दर्पणाच्या निमित्तानं आपलं मुखच आपण पाहत असतो. हे देखणं तसं व्यर्थच आहे. द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी जाऊन एक परमात्माच कसा भरून राहिलेला आहे ते तू चांगदेवा पहा. आता म्हणून म्हणलं ना, ज्ञानदेव आपल्यालाही समजून सांगतायत की ही सगळी त्रिपुटी हळूहळू
आपण संपवायची आहे. एखाद्या गरीबामध्ये सुद्धा ती दिसते आपल्याला, परब्रह्ममूर्ती किंवा देवताचा साक्षात्कार. किंवा कधी कधी आपण आठवावं की आपणही असे कधीतरी गरीब होतो, आपल्यालाही भ्रांत असायची. मग त्याच्यासाठी शिक्षण, त्याच्यासाठी नोकरी, त्याच्यासाठी काबाड कष्ट हे भगवंतानी आपल्याकडून करून घेतले. पण त्याला तुझी जाणीव राहू देत ना, तुला त्याची जाणीव राहू देत ना. तू एकदम आकाशात पोहोचलेला नाही आहेस, तूही हळूहळूच वर पोहोचलेला. हां, काही गर्भ श्रीमंत असतात, त्यांचा भाग वेगळा, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. त्यांनी पूर्वजन्मी काहीतरी छान केले म्हणून त्यांना आत्ताच सगळं मिळतं आहे. बरं, आता 21वी ओवी बघूया. तैसे न वचता भेदा, तैसे न वचता भेदा, संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया. तैसे न वचता भेदा, म्हणा, तैसे न वचता भेदा, संवित्ती गमे त्रिधा, संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया. आता आपल्याला तेवढ्यापुरतं सगळ्यांना अनम्यूट करता येईल का रोज ओव्या म्हणण्यापुरतं? बरं, आता त्याचा अर्थ बघूया. उद्या बोलते मी त्यांच्याशी. तैसे न वचता म्हणजे अशा प्रकारचं बोलणं न बोलता. संवित्ती गमे त्रिधा, हे जे ज्ञान आहे हे सुद्धा 3 प्रकारचं आहे. हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया, तर ही सगळ्यांना माहीत झालेली उपपत्ती आहे. ते तू समजून घे आणि पुन्हा पुन्हा त्याचा विचार कर की भेदभावाला थारा न देता सुद्धा ज्ञान हे 3 प्रकारचं जाणवतं. आणि असं ज्ञानदेव म्हणतात की असं मला वाटतं. तेव्हा तू ही सगळ्यांना माहीत असलेली ही उपपत्ती समजून घे आणि त्याचा पुन्हा पुन्हा विचार कर. एकविसावी ओवी चालली आहे. गमे, गमे शब्द बघा, जणू गमे भासे वाटे, हा उत्प्रेक्षा अलंकार लहानपणी शिकलोय. यांनी किती हे सगळे उत्प्रेक्षा अलंकारच केलेले आहेत. उपमा तर माहिती असते, पण उत्प्रेक्षा म्हणजे जणू गमे भासे वाटे. तर जणू गमे म्हणजे जाणणे, जाणवणे. न वचता भेदा, वचता म्हणजे न सांगताच. संवित्ती गमे त्रिधा, हे जे ज्ञान आहे हे 3 प्रकारचं. पुन्हा तेच, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, हा 3 प्रकारचा भेद आहे. पण हेची जाणे प्रसिद्ध. पण हे सगळं ज्ञानदेव आपल्या पत्रातून त्यांना सावध करतायत की हे सगळं प्रसिद्ध योग्या, तू योगी आहेस, प्रसिद्ध आहेस. मग आत्म्याच्या अखंडतेविषयी विकारवान संवित्तीमुळं जेव्हा विकार निर्माण होतात ज्ञानामध्ये सुद्धा, मिथ्या ज्ञान जेव्हा होतं तेव्हा हा सगळा भेद जीवामध्ये निर्माण होतो. आणि ते जाणून घेण्याची किंवा तो जाणून घेण्याची ही उपपत्ती म्हणजे युक्ती आहे. नकळत आपल्या तोंडून भेदाभेद सारखा अमंगल भेद हा बोलला जातो. नकळत. आम्ही नाही हो असं करत, म्हणजेच तो भेदच आला की नाही. अरे वा, तुम्ही किती छान केलं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्येही तो थोडा भेद आहेच की तू मी हा आलाच. म्हणून या भेदभावाला थारा न देता, तैसे न वचता भेदा. आता मगाशीच कोणाच तरी वाचलं की आपल्या मंदिरात, हां, त्या दिवशी मला एक जण अगदी मोठी व्यक्ती म्हणाली की तुमच्या मंदिरात आम्ही हळदी कुंकू करूया का, की आम्ही करू का? म्हटलं तुमचं नाही हो, आपलं. हा भेद आपला नकळत बोलला जातो. तसं तैसे वचन न वदता वचता न भेदा, म्हणजे या भेदभावाला थारा न देता हे ज्ञान 3 प्रकारे जाणवतं असं वाटतं. आणि म्हणून हे चांगदेवा, तू ही सगळ्यांना माहीत असलेली ही उपपत्ती म्हणजे ही युक्ती समजून घे
आणि याचा पुन्हा पुन्हा विचार कर. आता या ओवीत ज्ञानदेव चांगदेवांना काय सांगतायत? पुन्हा तेच आत्मा द्रष्टा, जगत दृश्य आणि जगाचं स्वरूप हे दर्शन. यात भेद नाही. किती वेळा सांगायचं हो. लहान मुलाला बघा पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. तोच प्रकार आहे. हे लहान मुलंच आहे. 1400 वर्षाचं सुद्धा लहान मुलं आहे. आपण आपलं जेवढं वय असेल तेवढे आपण लहान मुलंच आहोत. अजून हा भेद संपलाय का? रात्री झोपताना विचार करा की माझं आज दिवसभरात कुठं चुकलं. कोणतरी म्हणालं ना की उद्या जर ती चूक केली नाही तर आपण सुधारलो, नाही तर पुन्हा उद्या त्याच चुका, त्याच पुनरावृत्ती, तोच मी तूपणा, तोच मी तू भेद. मग सगळीकडं आत्मतत्व भरून राहिलेलं आहे, सर्व व्याप्त आहे. त्यामध्ये द्रष्टा, दृश्य, दर्शन हे वेगळं नाहीच. हे 3 प्रकारचं ज्ञान नाहीच. त्या सुताच्या गुंडीतही सगळं एकच होतं. आरशाच्या प्रतिबिंबात बिंब आणि प्रतिबिंब हे सगळं एकच आहे. त्यामुळं मीच जर माझ्या स्वरूपात उरतो, अखंड असतो, तर परमात्मा ही पुन्हा त्रिपुटी का धारण करेल? आपल्याला जर असं ज्ञान होणार असेल सज्जनांच्या, संतांच्या संगतीत, तर परमात्मा कशाला ही त्रिपुटी धारण करेल? का करेल? तो का करतो? तो मला आनंद होतो म्हणून. आता अज्ञानी जीवाला काय असतं? मी देह आहे, माझे अवयव आहेत, माझं घर आहे, मला थंडी वाजते, मला उष्णता वाटते, पाण्यानं मी भिजतो, वाऱ्यानं धूळ उडणं, या सगळ्या गोष्टींनी देहाला त्रास होतो. पहाटे पहाटे थंडी, आता दिवसा लगेच ऊन लागायला लागलं हो. आता जीव कासावीस होतो, पंख्याशिवाय घरात बसवतच नाही. हे सगळ्या देहाच्या आहेत गोष्टी. आणि मग थंडीत आपल्याला ऊब हवी आहे. भिजलेलं अंग, अवयव वाऱ्यानं कोरडे होणं अनुकूल वाटतं. जेव्हा आम्ही ऋषिकेशला गेलो होतो, गीता ध्यान शिबिर आपल्या स्वामी गोविंद देवगिरीजींचं, 7 सालची गोष्ट आहे. 17 वर्ष झाली आज, म्हणजे 18वं वर्ष सुरू झालं. मी नेहमी तो अनुभव सांगते. आपल्याला स्नान केलं की अगदी टॉवेलनं अंग पुसायचं, मग आपण कपडे घालणार, सगळं करत असतो. पण त्या गंगेवर जेव्हा स्नानाला जायचो तेव्हा अशा सगळ्याजणी मैत्रिणी म्हणा, आता ज्या सगळ्या जमल्या त्या मैत्रिणीच, तर त्या सगळ्यांनी मिळून ते गंगेचं स्तोत्र म्हणत, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्थां तव पद कमले. असा छान त्याच्यामध्ये फेर धरत धरत मस्त स्नान करायचं. खरंच ती ब्रह्मानंदी टाळी त्या स्नानात सुद्धा लागत असायची. म्हणजे गोपींच्या बाबतीत जे काय घडत असेल ते आम्ही त्यावेळेला अनुभवलं असं समजू. आणि मग बाहेर आल्यानंतर आपल्याला तर सवयीप्रमाणे टॉवेल नाही करून कपडे घालायचे. बायकांसाठी असते सोय सगळी. आता तर प्रयागला तर किती योजना केलेली. पण कोणीतरी सांगितलं, त्या स्वामीजींनी सांगितलं असेल की गंगेचं जे पाणी आहे त्याच्यातनं स्नान केल्यानंतर ते पुसून नाही टाकायचं. आपल्या शरीराला जी बारीक बारीक रोम आहेत, छिद्र आहेत, त्याच्यात ते मुरू द्यात. म्हणजे तुम्हाला रोगाची प्रतिकारक शक्ती आणि पुण्य पण मिळतं. दोन्ही सांगितलं. असं आपण रोजच्या जीवनात करू का? हो नाही. पण हे जे आहे की वाऱ्यानं अवयव कोरडे होतात, अनुकूल वाटतं, छान वाटतं ना. वारा आला की छान. आणि तिथे असं मस्त मंद वारा असतो, त्यांनी खरंच ते 5 मिनिटात अंग सुकून जातं. तर आपल्या आवडी निवडी, रागद्वेष, सुखदुःख हे सगळं मनामुळं होत असतं. आणि सुखदुःखाचं कारण काही ना काहीतरी बनतच असतं. खरं तर सर्वाठाई जर मीच आत्मस्वरूपानं भरून राहिलेलं आहे, तर आनंद का बरं होत नाही? का मला कधीतरी दुःख होतं? आणि असा भेद किंवा या 3 गोष्टी, विविध गोष्टी आपण का पाहतो? आपल्याला भेदाचं दर्शन का होतं? तर ते आत्ता 21व्या ओवीत सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तैसे न वचता भेदा, संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. तर त्याच्यावर ज्ञानदेव एका ओवीत म्हणतात, खरं म्हणजे हा परमात्मा त्रिधा दिसतोय, पण तो खरा नसतो. तो असा दृश्य आणि दर्शनच्या रूपानं अभिव्यक्त होतोय असं वाटतं,
पण ते काय म्हणतात, येथे तेथे दुरी तो नांदे मंदिरी, आत्मा चराचरी एकपणे, ऐसा पाहे दृष्टी चैतन्याची सृष्टी, तरी सुदर्शन घरटी आपे आप. तो सगळ्या चराचरात भरलेला आहे. द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी नाहीच, त्या तीन गोष्टी नाहीच. जोपर्यंत नदी सागराला मिळालेली नसते तोपर्यंत ती नाम रूप आकाराने दिसत असते. ही गंगा नदी, ही यमुना नदी, ही सरस्वती नदी, कृष्णा गोदा भागीरथी. पण एकदा समुद्राला मिळाल्या की त्यांचं राहिलं का हो अस्तित्व वेगळं? नाही, ती समुद्रमयच होऊन जाते. मग ती गंगा असो की गोदावरी असो. म्हणून पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, मग द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे पुंज मीपणाचा. पुंज म्हणजे समूह, मीपणाचा पुंज संपतोच. हे सगळं ज्या वेळेला द्रष्टा द्रष्टेपण सगळं संपून जाईल. म्हणून भगवद्गीतेत काय म्हणले भगवंतांनी, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. अहो वासुदेव म्हणजेच मी सर्व काही आहे असा म्हणणारा दुर्लभ आहे. सुदुर्लभ म्हणजे अतिदुर्लभ आहे. सगळं वासुदेव स्वरूपच आहे असं जाणणारा महात्मा एखादाच, कुणी ज्ञानोबांसारखाच. आश्चर्य असं की हे महात्मे आत्मज्ञानाच्या अवस्थेत अद्वैताच्या बोधावर जाऊन पुन्हा द्वैताचे व्यवहार यथासांग करतात. मला खरंच विशेष वाटतं. पुन्हा आज का कोडस्टो स्वामींची आठवण येते की कित्येक जण एक तासभर वगैरे ते दर्शनासाठी ठेवतात, भेटीसाठी. जसे राजाचं असतं की किंवा या मंत्र्यांचं असतं की सगळा त्यांचा दरबार भरत असतो तसं. आणि मग प्रत्येकाची ते कहाणी विचारतात. कोणी म्हणतं आमका आमका आजारी आहे, कोणी म्हणतं मुलीचं लग्न, कोणी म्हणतं पैशाची चणचण. तर ते त्यांच्याशी त्यांच्यानुसार वागतात, पण त्यांच्या स्वतःच्या बाबतीत तो भेद अजिबात नसतो. सगळे व्यवहार ते द्वैताचे सुद्धा तसेच यथासांग करतात. आणि आत्मज्ञानी अद्वैताच्या बोधावर जाऊनही एखाद्या सामान्य माणसासारखा सुखदुःखाचं कारण बनत असतो. वास्तविक ते सर्वाठाई मीच ही आत्मपणाची भावना त्यांच्या ठिकाणी भरून राहिलेली असते. मग आपल्याला असा आनंद का होत नाही? अज्ञानाच्या उपाधीनं जगातील विविध गोष्टी आम्ही पाहतो आणि भेद जाणतो. म्हणून पुन्हा पुन्हा ते सांगतायत की तैसे नवचता भेदा संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. म्हणून हे द्वैताचं सर्व व्यवहार आपण सांभाळत असतो. राजा जनकाचं नेहमी उदाहरण दिलं जातं की तो विदेही होता, म्हणजे देही असूनही विदेही. तरी देहानं सर्व कर्म व्यवस्थित करत होता. त्यांना आंघोळ लागत नाही, त्यांना खायला लागत नाही, त्यांना झोप येत नाही, सगळं लागतं, पण त्याच्या अधीन नसतात झालेले. म्हणून एकनाथ महाराज पूर्ण शांती विरक्ती त्यांच्या ठिकाणी होती. म्हणून प्रपंचातही त्यांनी कमीपणा येऊ दिलेला नाही. कित्येक प्रसंग त्यांचे घडलेले आहेत. अगदी एक जण असा खोडकर येतो आणि बायकोच्या पाटकुळीवर बसतो, तरीसुद्धा ते चिडत नाहीत. आणि ती म्हणते, अरे बाळा तुला अवघडल रे माझ्या पाठीवर बसून, मी आता वाढतीये तर जरा उतरतोस का. म्हणजे इतकं त्यांचं ते अद्वैत त्यांनी जिरवले अंगामध्ये. म्हणून ते म्हणतात बघा, मजशी जेणे विकले शरीर, जाणे मी निर्धारे अंकित त्याचा, त्याचे सर्व काम करीन मी अंगे, पडोने दिव्यंगे सहसा कोठे, एका जनार्दनी त्याचा मी अंकित, राहे पैतिष्ठत त्याचे द्वारी. परमात्म्याशी इतके एकरूप झालेले आहेत की त्यांचा व्यवहार सगळा तसाच चालतो. म्हणून पुढेही ते म्हणतात, अभेद भजनाचा हरिख, देवभक्त झाले एक, कोठे न पुरे भेदवाणी, अवघी बुडाली कहाणी, हरपले देवभक्तपण, जनी जाहला जनार्दन. एकदम आज जनार्दन एकनाथांचं हे ऐकल्यानंतर मला ती श्रीखंडेची गोष्ट आठवली. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, 12 वर्ष त्यांच्या घरी पाणी भरलेलं आहे कावडीनं. सगळी सेवा केलेली आहे त्या श्रीखंड्याने, म्हणजे भगवंतांनी. आणि जेव्हा ते एक व्यापारी येतात की त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आहे की तुम्ही एकनाथांच्या घरी आम्हाला भेटायला,
आणि ते आल्यानंतर शोधत 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 बघतायत तर म्हणे कोण? म्हणे तुमच्या घरी आहे ना तो भगवंत. म्हणे आमच्या घरी नाही कोणी भगवंत. बरं म्हणे तो कोणीतरी पाणी बिणी भरतो. हो म्हणे तो आहे, श्रीखंडे आहे, पण तो आज बाहेर गेला, येईल थोड्या वेळानं. वाट बघतात, एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, नाही. ते अस्थिर, हे अस्थिर. आणि मग ज्या वेळेला खराच तो पुन्हा येतो आणि भेटतो, तेव्हा त्यांना कळतं की हा भगवंत माझ्या घरी 12 वर्ष. म्हणून हे जे शेवटी सांगितलं ना त्यांनी, की भक्त आणि भगवंत एक, तोच होतो, तोच भक्त होतो. देवभक्त झाले एक, तसं आपण एकरूप होऊयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.